श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे शुक्रवार आणि आपल्या पारायणाचा दुसरा दिवस. सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर उठले, घरातली स्वच्छता झाल्यानंतर दरवाजा पुसून घेतला. कारण पारायण काळ असू देत किंवा इतर वेळेस पण आपला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असणं खूप जास्त गरज आहे. त्यामुळं ओले कापड घेऊन अशा पद्धतीने रोज दरवाजा तुम्ही पण पुसत जावा. रोज नाही जमला तर 2-3 दिवसातनं एकदा तरी नक्की पुसत जावा. उंबरा पुसून घेतला आणि हे बाहेर थोडं सामान ठेवलं आहे ना, ते घरातनं आत्ता आपण म्हणजे हे कमी केलेलं सामान आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की घरात कोणता एवढा पसारा आहे. दारामध्ये आपल्या हे प्लॅन्ट एक आहे, त्याला काय म्हणतात आठवत नाही आहे मला आत्ता नाव. ते प्लॅन्ट आहे एक, खूप छान वाटतं आणि ते कसं इंडोर प्लॅन्ट आहे, त्यामुळं त्याला जास्त काही काळजी घेण्याची अशी गरज लागत नाही. पामचं प्लॅन्ट आहे आणि दरवाजाच्या इथेच एक मला वॉटर फ्लोचं पण एक लावायचं आहे, जे मी मागवल्यावर तुम्हाला सांगेन की दरवाजामध्ये ते का असावं आणि ते असल्यावर काय फायदा होतो. खूप जास्त दिसायलाही छान दिसतं आणि घरातल्या सगळ्या वातावरण बदलून जातं. तर दरवाजा स्वच्छ पुसून घेतला. तुम्ही माझे मिनी ब्लॉग पण बघत जावा, त्यामध्ये मी आजपासून आहे ना लाईफ स्टोरी सांगायला सुरुवात करणार आहे. अगदी थोडी म्हणजे अगदी इन डिटेल आपण आपलं लाईफ कुणासमोरच जास्त शेअर करू शकत नाही, पण जेवढं जमेल तेवढं मी शेअर करणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मध्ये मी मिनी ब्लॉगमध्ये पण टाकलं होतं बघा, की कुणाच्याही मध्यात म्हणजे अध्यात्मध्यात राहण्यापेक्षा अध्यात्म्यात राहावं. आणि इतकं सुंदर वाक्य आहे, खूप छान आहे. हळदीचं लेपन आणि हळदीनं स्वस्तिक. तर आज त्यातलं लेपन मी करणार नाही आहे, पण हळदीचं स्वस्तिक काढणार आहे. दरवाजा स्वच्छ पुसलेला आहे. हळदीचं लेपन काल केलं होतं आणि उद्या शुक्रवार, उद्या पण करणार आहे. म्हणून आज फक्त हळदीनं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे. खूप चांगला प्रभाव पडतो. म्हणजे जरी आपल्या वास्तूमध्ये काही दोष असेल किंवा घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी नसेल, तरीही आपल्याला हळदीमुळं फरक पडतो. आता अजून उंबरा आपल्या घराला लाकडाचा नाही आहे, कारण आपण तयार फ्लॅट घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, तो वरून जोडलेला जो लाकडी उंबरा असतो तो नसावा. त्यामुळे पूर्ण मग ती जी फरशी आहे ग्रेनाईटची, ती बदलून मला उंबरा करून मिळतोय का मला बघायचं आहे. म्हणजे ते गरजेचंच आहे. भले त्यासाठी चौकट बदलावी तरी लागेल, पण आत्ता आपल्याला फायनान्शियली ते शक्य नाही आहे. म्हणून मग मी आपली दरवाजा पुसते नेहमीप्रमाणे आणि हळदीचं स्वस्तिक वगैरे लावते. त्यानंतर दररोज मी न चुकता, एखाद दिवस मिस होतो असं नाही की नाही, पण गंगाजल हे शिंपडते. सगळ्यात मोठं संरक्षण करतं गंगाजलचा स्प्रे. इतका प्रभावी आहे, तुम्ही मारून बघा. आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात गंगाजल मिळतं. चांगल्यातलं घ्या. चांगल्यातलं म्हणजे त्याचा दर फार नसतो, पण तरीही चांगल्या दुकानातून घ्या, खात्रीशीर. तर चला, भेटते तुम्हाला. हे गुरुवार आणि मस्त असं फूल आलेलं आहे आपल्या झाडाला. गणपती बाप्पाला वाहूया. खूपच छान आहे हे बघा. तर चला, तुळशीला हळदीचं पाणी घातलंय. छान अशी पूजा झालेली आहे. आज फूल आपल्याला आणायची आहेत, अजून आणल्यावर वाहीन. पण आपल्या झाडाचं पहिलं फूल आपण आज गणपती बाप्पाला वाहिलेलं आहे. आणि अशी छान देवपूजा झाली आहे बघा. समई, तुपाचा दिवा, महाराजांनाच खणाचे वस्त्र घातलेत, गुरुवार आहे आणि खूपच छान दिसत आहेत महाराज. आणि आता आपल्याला गुरुसप्तशतीच्या हा देवांचा आहे बरं का. गुरुसप्तशती सार मी आज काल 1 ते 7 अध्याय झाले, आज त्याच्या पुढचे. आणि त्यानंतर मग हनुमान चालिसा, श्रीसूक्त हे संध्याकाळी मी घेणार आहे. आत्ता फक्त गुरुचरित्र सप्तशती सार. आता काल मला सगळ्यांनी विचारलं की हा कुठं मिळतो, तर आपले देवाचे ग्रंथ किंवा कोणतंही जे पुस्तकाचे दुकान असतं ना, तिथं जाऊन विचारायचं, ते तुम्हाला सांगतील. आणि अगदीच ज्यांना मिळणार नाही त्यांनी मला सांगा, माझ्या नंबरवर मी तुम्हाला पाठवून देते. ज्यांना नाही मिळणार त्यांनी सांगा मला. खूपच गुरुचरित्र इतकाच पॉवरफुल ग्रंथ आहे. तर चला, आपण आता हे सुरुवात करूया. चला, आपल्या नवीन किचनसाठी एक नवीन वस्तू मागवली आहे आणि तुम्हाला पण याची लिंक देते. खूपच छान आहे. काय झालं, याच्या आधी तेवढाच आहे का, त्याच्या आधी पण मी ही आणली होती, पण आपल्याकडे ज्या येतात ताई
त्यांच्याकडून ती फुटली. म्हटलं हरकत नाही, शेवटी माझ्याकडून फुटली असतं तर मी काय केलं असतं. त्यामुळे मी पुन्हा मागवली. आता फक्त एवढंच की त्या कशा गडबडीत असतात, त्यांना अजिबातच मी घासायला टाकणार नाही. की त्या मला म्हणाल्याच म्हणजे की मला नका घासायला टाकू ताई, एवढं महागातलं आणून मग नुकसान होतं. म्हणून मग मी पुन्हा मागवली, कारण माझ्याकडे तेल ठेवायला काहीच नव्हतं. तुम्हाला दाखवते. पॅकेजिंग सुद्धा किती सुंदर आलंय बघा. त्याच्या आधीची होती ना तर थोडीशी मोठी होती, पण मी म्हटलं थोडीशी हँडी असावी म्हणजे हाताळायला सोपी. बघू शकता खूप छान आहे आणि घासायला पण सोपी. नुसती साबणाच्या पाण्यातून काढली की झाली. आणि ह्याला असं पुढं टोपण आहे म्हणजे जेणेकरून त्यात धूळ वगैरे जाऊ नये. आणि वरचं हे झाकण वूडचं आहे असं. आणि बघा बरोबर 1000 ml म्हणजे एक लिटर, 1 किलो नाही, 1 लिटर तेल मावतं. आणि वापरायला खूप हलकी सोपी अशी आहे. तर तुम्हाला जर हवी असेल तर मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्कीच मागवू शकता. आता पारायण करून झालं त्यानंतर थोडासा हे करणार आहे आज मी, म्हणजे नैवेद्यासाठी आमरस करणार आहे आणि छोले करणार आहे. छोले आपले बिन कांद्याचे, बिन कांदा बिन लसूणचे. पोळ्या करणार आहे आणि भात असा स्वयंपाक असणार आहे. छोले, भात, आमरस, पोळी. एवढ्याच आंबे अगदी थोडे आणलेत कारण की मला आज गुरुवार आहे, नैवेद्य दाखवायचाच होता नवीन आपल्या किचनमध्ये. त्यामुळं मी आणले आणि त्याचा मी आता आमरस करते आणि छोले करताना तुम्हाला भेटते. आता थोडासा आमरस करून घेते. सांगितलं फक्त 6 आंब्यांचा आमरस करणार आहे आज मी. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं किचनचं काम झालं आणि मग म्हटलं की कुठली पण आपण नवीन सुरुवात केली की गोडानं सुरुवात करतो. मग मी ठरवलेलं शिरा करायचा, पण ओवी वगैरे म्हणाली की नाही आहे आमरस पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे चला, पहिलाच आमरस खरा अक्षय तृतीयेला खातात, पण मी म्हटलं की आजच आपण करूया थोडासा, कारण नैवेद्य पण मला दाखवायचं आहे, पारायण पण चालू आहे. त्यासाठीच हे छोले आपले जे आहेत ते कांदा नाही, लसूण नाही, असं फक्त तिखट पूड आणि छोले मसाला घालून केलेला आहे.
आता हे आंबे स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी आमरस केल्यानंतर भेटते. आता आमरस करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे बघा, की कुणी चिरून करतं, कुणी साली काढून करतं, पण मी नाही. मी सिंपली एकदम साध्या पद्धतीने हात आधी स्वच्छ धुवायचे, त्यानंतर आंबे धुवायचे, त्याचा चीक काढून घ्यायचा आणि हातानं प्रॉपर पिळायचे आणि त्याच आंब्याला चव असते असं मला वाटतं. आणि रवीनं घुसाळायचा. कधीही मी मिक्सरमधून आमरस काढत नाही. थंड करायचा आणि खायचा. किंचित त्याच्यात आपले काळे मिरे असतात त्याची पूड, थोडंसं अगदी कणभर मीठ, साखर आणि तूप एवढे पदार्थ घालायचे आणि असा आमरस तुम्ही नक्कीच करून बघा. वेलची पूड असेल तर तीही घालायची, काहीच नसेल तर किंचितशी साखर आणि मीठ एवढंच घालायचं. पण मिऱ्याची पूड आणि तूप यासाठी घालतात की आपल्याला त्याचं चांगलं पचन व्हावं, कोणताही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून घालतात. तर आपण आता आमरस करून घेऊया. चला, आपला पारंपरिक पद्धतीने किंवा देशी स्टाईलने म्हणूया आमरस तयार आहे. असाच मी हलवून घेते. याला ना गाठीचा आमरस म्हणतात. तुम्हाला माहीत नसलं तर सांगते, किंवा काही जणांना माहीत पण असेल. याला गाठीचा आमरस म्हणतात, जो अगदी ओरिजिनल म्हणजे मिक्सरमधनं काढलेला एक वाटी घ्या आणि हा एक वाटी घ्या. मी सांगते म्हणून खूप जास्त चांगला लागतो हा, नॅचरल वाटतो आणि नाही कराव्यात काही काही गोष्टी मिक्सरमधनं. मी बघा शक्यतो नाहीच कुठल्याही फळांचे ज्यूस मी करत नाही, की मोसंबीचे ज्यूस, सफरचंदाचे ज्यूस, कारण ते रॉ मध्येच खाण्याचा खरा आपल्याला फायदा असतो. फायबर मिळतात. पूर्ण जे आता बघा डाळिंबाचं ज्यूस केलं की त्याचा एवढा चोथा निघतो, किंवा मोसंबीचा ज्यूस केला की त्याचा चोथा निघतो. कलिंगड सुद्धा एवढं खायला सुंदर आहे, पण लोक त्याचं ज्यूस करतात आणि मग त्याचा चोथा गाळतात. मग ते आपण जे गाळतो ना तेच त्यातलं मेन असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून जे नसाल करत त्यांना सांगते, अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. तर छानपैकी आता छोले झाले, पोळ्या, भात, आमरस, देवाला नैवेद्य दाखवूया आणि मग जेवण करूया. तर मला वाटतं आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. आणि ना आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघायला सुरुवात करा आजपासूनच. फुल लाईफ स्टोरी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये, रोजच्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हाईपचं बटन, लाईकचं बटन दाबा. तुम्हाला जे काही वाटेल कमेंट बॉक्समध्ये की ताई आम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ बघायचा आहे, कोणत्या विषयावर वगैरे, तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. चला, सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि कितीही ठरवलं तरी श्री स्वामी समर्थ म्हटल्याशिवाय मला व्हिडिओची सुरुवात शेवट झाल्यासारखं वाटत नाही. म्हणून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.